खायसाठी वाढायसाठी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. छान तुम्ही ह्याच्यावरती दही घालू शकतात, लिंबाचा रस थोडासा टाकू शकतात आणि हे भरीत मिक्स करू शकतात. दही आणि लिंबाचा रस हे तुमच्या आवडीवरती आहे. झालाय का नाही एकदम गावासारखा रांगडा बेत. जर तुम्हाला वाटत असेल हा रांगडा बेत झालाय आणि एकदम झणझणीत असं वांग्याचं भरीत झालंय, त्याच्यासाठी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करून सांगा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळीनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी चॅनल वरती. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. तर माझ्या घरी वांग्याचं भरीत कसं बनतं त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत 2 मोठे वांगे, 1 कांदा. 2 वांगे मोठे असतील तर 1 कांदा घ्यायचा. थोडेसे फुटी करून घेतलेले आहेत. हे शेंगदाणे भाजलेले, हळद थोडीशी, माझ्याकडे कांद्याची पात होती ती घेतलेली आहे मी. ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तरी चालेल. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती लाल चटणी. चला तर मग बघूयात आता रेसिपी. मग आपण सुरुवात करूयात ह्या 2 मोठ्या वांग्यांपासून. इथे मी वांगे स्वच्छ धुतलेले आहेत. आता मी चेक करते की किडके वगैरे नाहीत का, त्यासाठी हे वांग्याचं काढून घ्यायचं, सगळीकडे चेक करायचं. हे तर आपलं व्यवस्थित आहे. आता सेम दुसरं मी करते. हे पण किडकं नाहीये. तर आता आपण ह्या 2 वांग्यांना ना पहिल्यांदा असं सगळीकडून तेल भाजून घ्यायचं, एकदम खरपूस भाजायसाठी. तेल लावलं ना वांग्याला भाजताना, वांग कसं असं खरपूस भाजतं, त्यासाठी मी तेल लावून घेतेय. आपलं दोन्ही वांग्यांना असं तेल लावून झालेलं आहे. आता ही थेट वांगे 2 गॅसवर भाजायला ठेवायची आणि एवढा साल आहे ना एकदम काळी होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची, लो टू मिडियम फ्लेम वरती. आणि शेजारच्यांनी पण तुम्हाला विचारलं पाहिजे, लायटर सापडत नाहीये, शेजारच्यांनी पण तुम्हाला विचारलं पाहिजे सुगंधावरून की काय आज तुमच्यात काय मग स्पेशल वांग्याचं. आपले हे वांगे भाजेपर्यंत आपण काय करूयात, कांदा, कोथिंबीर आणि जी पात आहे ना एकदम छोटी छोटी कट करून घ्यायची. पहिल्यांदा आपण कांदा एकदम छोटा कट करून घेऊयात. असा एकदम छोटा 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 कट करायचा, म्हणजे कसं आपल्या भरितामध्ये पण काय जास्त मोठा मोठा नाही दिसणार, एकदम छोटा छोटा. आणि व्हिडिओ बघून पूर्ण झाल्यानंतर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यांनाही शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही आतापर्यंत जर माझ्या सगळ्या रेसिपीज बघितल्या नसतील तर ही रेसिपी बघून झाल्यानंतर माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्ही बघून घेऊ शकतात. आणि तुम्ही माझी ही रेसिपी कुठून बघतायत हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरायचं नाही. आपला कांदा कट करून झालेला आहे. आता ही पात एकदम छोटी छोटी कट करूयात. त्याच्या आधी आपलं वांग थोडस हलवून घेऊयात. ऑलमोस्ट आपलं भाजतच आलेलं आहे. कट करते. आता ऑप्शनल आहे, माझ्याकडे होती घरी म्हणून मी टाकते, जर तुमच्याकडे नसेल तरी पण ठीक आहे. खूप छान स्मेल येते आपले वांगे भाजले तर. ह्याच्यापेक्षा भारी मज्जा माहिती कुठली, चुलीवरचं वांग्याचं भरीत आणि भाकरी. म्हणजे ह्याच्यासारखं चांगलं कॉम्बिनेशन कोणतंच नाहीये. आपलं वांग छान असं भाजलेलं आहे आणि इकडचं पण आपण चेक करूयात. मी एकदम लो फ्लेम वरती भाजलेले, त्याच्यामुळे बघा तुम्ही पूर्ण असं आत बोट जाते, म्हणजे हे पूर्ण छान खरपूस भाजून झालेले. आता आपण काय करूयात, गॅस बंद करूयात आणि 5 मिनिट वांगे दोन्ही पण थंड होऊ देऊयात. आपलं वांग आहे ना हे थंड झालेलं आहे. ह्याची मी साल काढून घेते सगळी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर साल ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकतात, तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकतात. काही काही जणांच्यात नाहीत काढत, तसंच हे करतायत. पण मला बिनसालीच आवडतं म्हणून मी साल काढून घेतेय. बघा किती मऊ झालेलं आहे वांग हे आपलं.
लावल्यामुळे पण एकदम खरपूस असं भाजलेलं असं वाटतच नाही की मी गॅसवर भाजते. एकदम चुलीवरच्या सारखं भाजलं. दुसऱ्या पण वांग्याचं सेम असंच काढून घ्यायचं. माझ्या ह्या सगळ्या असं घरगुती साहित्यातल्या सोप्या सोप्या रेसिपीज आहेत. त्यासाठी तुम्ही माझ्या सगळ्या रेसिपीज तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. एकदम असं मऊ झालेलं पूर्णासारखा फील येतोय. वांग्याचं भरीत कसं एकदम झणझणीत बनवूयात आपण. वांग्याला ना आपण छान हाताने स्मॅश करून घेऊयात. मिक्सर वापरायची गरजच नाहीये. हातानं केलेल्या भरीताचं टेस्ट काय वेगळंच असते. ते तुम्ही तुमच्या पण घरी ही रेसिपी करून अनुभवा. छान असं आपण एकदम फाईन स्मूथ असं करून घेऊयात. थोडं पण असं लंप सारखं ठेवायचं नाही. छान असं आपण एकदम स्मॅश करून घेतलेले भरीत हे. आपली कढई तापलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण तेल ओतूया. मी ह्याच्यामध्ये एक 2 बुदल्या तेल ओततेय. तेल जरा जास्तच घ्यायचं, त्याच्याशिवाय एकदम स्पायसी ऑइली टेस्ट नाही येत. मी 2.5 बुदल्या अर्धी अजून ओततेय, मला असं वाटलं की लागेल. एका वांग्याची एक असं आपण ह्याचं माप करून मेजरमेंट करू शकतो. तेल गरम झालेले आपण कढई अगोदरच ठेवलेली. ह्याच्यामध्ये तुम्ही जिरे मोहरी पण टाकू शकतात. हे ऑप्शनल आहे, पण मी टाकत नाहीये कारण जिरे मोहरी म्हटलं की एकदम ते भाजी सारखंच होईल, त्याच्यामुळे ते स्किप करते मी. त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलाय. कांदा एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा. जास्त पण तुम्हाला नसेल तळायचा गोल्डन ब्राऊन तर तुम्ही थोडंसं परतल्यासारखं पण करू शकता. काही जणांना काही ठिकाणी आपण भरीताचं बघतो ना, माझी मावशी भरीत करते तर कांदा ना एवढाच ठेवते, म्हणजे 1 मिनिट पण नाही. असं नॉर्मल परतला ना लगेच ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकते. पण मला थोडंसं पुढं तळलेलाच आवडतं म्हणून मी जरा जास्त तळून घेते. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही भरीतासाठी कांदा तळू शकता. ह्याच्यामध्ये टाकूयात हळद, थोडीशी चटणी, 1 2 म्हणजे एका वांग्याला 1 ह्या हिशोबाने टाकायची. चवीपुरतं मीठ आणि आपण हे फुटी केलेले शेंगदाणे आणि हे छान हलवून घ्यायचं. आपण फोडणी व्यवस्थित झालेली आपली. आता ह्याच्यामध्ये आपण हे स्मॅश केलेलं वांग टाकूयात, भाजून घेतलेलं, आणि हे छान एकजीव असं मिक्स करून घेऊयात. बघा छान असं कलर पण दिसतोय. पूर्ण कांदा वगैरे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. असं म्हणतात ना, फोडणी चांगली तर भरीत भन्नाट, त्यामधला आपला विषय झालाय. हे छान आपलं एकजीव झालेलं आहे. जाईल आपली कोथिंबीर आणि ही कांद्याची पात आणि हे हलवून घ्यायचं.
त्याला वाफ वगैरे द्यायची काहीच गरज नाही, कारण आधीच आपलं एकदम मऊ असं शिजून झालेलं आहे. सॉरी, मऊ असं आपण भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला वाफ द्यायची गरज नाहीये. आहे का नाही माझ्या इझी आणि इन्स्टंट वांग्याच्या भरीतची रेसिपी? तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण खायसाठी वाढायसाठी एका बाउल मध्ये काढून घेऊयात. छान, तुम्ही ह्याच्यावरती दही घालू शकतात, लिंबाचा रस थोडासा टाकू शकतात आणि हे भरीत मिक्स करू शकतात. दही आणि लिंबाचा रस हे तुमच्या आवडीवरती आहे. भरीत म्हटलं की साईडला भाकरी आणि एका साईडला कांदा. नाही, असं कधी होईल का? भरीत म्हणजे भाकरी आणि कांद्याचं एक छानसं कॉम्बिनेशन. ही अशी साधी पण अफलातून वांग्याचं भरीत रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझा सगळ्यात फेवरेट पार्ट म्हणजे हे खालचं जे तेलाचं राहिलेलं असतंय ना, त्याला अशी पूर्ण भाकरी हे करायची. आणि खरं तर नॉर्मल भाकरीपेक्षा ना प्रत्येक भाजीचं मी असंच करते. मला हे खूप आवडतं. खालचं खरडलेलं आपण भाजीचं. ही भाकरी कुणाकुणाला खायला आवडते हे मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करून सांगा.